सकाळी सकाळी 9 वाजता घरी आलो होतो आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आवरून घेतलं. नंतर लग्नाला जायचं होतं. म्हटलं चला अगोदर घरातली कामं आवरून घ्यावात, मग आल्यावर जास्त लोड येत नाही. सासूबाई स्वयंपाक करत होत्या, तोपर्यंत म्हटलं चला आता जेवढ्यांच्या आंघोळ झाल्यात ना, मी तेवढ्यांचे कपडे धुवून घेते. आणि गावाला असं बाहेर कपडे धुवायला असताना मस्त वाटतं, छान झाडाखाली ऊन पण लागतं, घरामध्ये जरा थंडी वाजते. आणि आता गावाकडे पण एवढी थंडी पडली आहे ना, तर म्हटलं चला सगळ्यांचे कपडे जेवढ्यांचे झाले तेवढ्यांचे कपडे धुवून घेऊया, म्हणून मग मी कपडे धुवायला बसले. कपडे धुवून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग लग्नाला जाण्यासाठी आवरून घेतलं. साडी वगैरे घातली, छान मेकअप केला. आता मी ना साडी बाहेर येऊन सगळ्यांना दाखवत होते की कशी दिसते, ब्लाऊज कसं दिसतंय. आणि हे तेच ब्लाऊज आहे जे मी त्या दिवशी शिवत होते. गडबडीमध्ये दाखवायचं राहूनच गेलं, पण ब्लाऊज शिवलेला एवढा छान बसला होता ना, पण त्याला नॉट्स लावायच्या राहून गेल्या. आणि हो, आंबाडा घातला आहे. त्या आंबाड्यासाठी गजरे मी नगरमधून घेणार होते. जाता जाता गजरे घेऊन तसेच लावून मग लग्नाच्या ठिकाणी जाऊ असं होतं, कारण आमच्या गावात भेटत नाही. लग्नाच्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आलो होतो. इथं लग्न होतं प्रतीक्षा आणि दत्तात्रय, जी माझी नणंद आहे. आणि मस्तपैकी इथं गाण्याचा पण कार्यक्रम होता. तर फायनली लग्न लागलं आणि लग्न खूप मोठं आणि मस्त झालं. दोघंही नवरा बायको डॉक्टर आहेत. चला भेटूया उद्या, चला बाय बाय.